एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने 10वी व 12वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शालेय बॅग व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार। 10वी व 12वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शालेय बॅग प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला। तसेच पुढील वाटचालीस क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य लोहजी वस्ताद साळवे, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व 10वी व 12वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शालेय बॅग प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला। तसेच या कार्यक्रमानिमित्त शिवाजी नाईट स्कूलमधून 10वी बोर्डात उत्तीर्ण झालेले अंबिका कामूर्ती व त्यांची मुलगी श्रुती नारबंडी, सुनीता रामपुरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। या प्रसंगी गिरीधर थोरात, शहर उपाध्यक्ष काँग्रेस, श्रीकांत बोराडे, क्रांतीसूर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आदर्श धडे, लखन गायकवाड, क्षितिज थोरात, विशाल रायकर, शशिकांत उकरंडे, नंदकिशोर दिडवाणी, नागराज रामपुरे, रितेश शिंदे आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श धडे यांनी केले तर आभार शशिकांत उकरंडे यांनी मानले। जे युवा उद्योजक आहेत आणि शहर काँग्रेस उपाध्यक्ष सोलापूर शहराचे आहेत, तसेच आमचे सगळं काम इथं करत आहेत व इतरही सामाजिक उपक्रम वेगवेगळे, अण्णाभाऊ साठे जयंती असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज जयंती, इतर जयंतीच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देतो। तसेच आरोग्य शिबिरही आम्ही इथं भरवतो व विविध क्षेत्रात आज जे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी त्यांना आम्ही शाळेपासून उत्पन्न दाखला, कास्ट दाखला किंवा डोमिनेशन सर्टिफिकेट असेल हेही आम्ही काढून देतो व तसेच इंजिनिअरिंग कॉलेजला नाममात्र 100 रुपयामध्ये आज ॲडमिशन क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही घेऊन देत आहोत। तरी विद्यार्थ्यांनी यांचा लाभ घ्यावा। तसेच कुठल्याही कॉलेजमध्ये काही अडचण असली तरी क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही इथं तुमचं असं अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो। तुमच्या लाईफमध्ये जो ध्येय ठेवला आहे तुम्ही तो तुम्हाला व्यवस्थित करता येईल आणि मला असं वाटतं की तुम्ही आत्तापासूनच तो ध्येय मनात ठेवा। जर तुम्ही तो मनात ध्येय ठेवला नाही तर तुम्हाला पुढे काय करायचं आहे किंवा कुठल्या फील्डमध्ये जायचं किंवा कुठल्या मार्ग निवडायचा आहे तो तुम्हाला व्यवस्थित कळणार नाही। तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर बरेचशी मंडळी आहेत, मोठी मोठी लोक आहेत जी आज मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा, त्यांच्यासोबत बसा, व्यवस्थित बोलून घ्या काय करायचं आहे पुढं आणि त्याप्रमाणे तुमचा योग्य तो मार्ग निवडा। आज बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की आर्ट्स जरी आपण निवडलं तर पुढे याचा काय फायदा नाही, पण असं नाही आहे। हे लक्षात घ्या, आर्ट्स असू दे, कॉमर्स असू दे, सायन्स असू दे, कुठलीही स्ट्रीम तुम्ही घ्या, शिक्षण जर तुम्ही घेतलात आणि योग्य अभ्यास जर केला तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचणार याची मला खात्री आहे। नंतर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी बरेचसे असे लोक आहेत आमच्या टीममध्ये। आमचे बोराडे सर आहेत, लखनजी गायकवाड सर आहेत, आदर्श भैया धडे असतील, मी असेल, कुठलीही तुम्हाला मदत लागली किंवा काय तुम्हाला शिक्षणासंदर्भात किंवा कुठल्या फील्डमध्ये जायचं आहे किंवा त्याचं जर तुम्हाला प्रबोधन हवं असेल किंवा त्याचं एक मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता। असं नाही की फक्त आपण इथं आलो, तुमचा आम्ही सत्कार केला, तुम्हाला प्रमाणपत्र दिलं आणि तुम्हाला आम्ही घरी पाठवलं, असं नाही आहे। आपण याच्यानंतर पण कॉन्टॅक्टमध्ये राहूया तरच आपला समाज